भीतीमुळे पूजा करतो, प्रार्थना करतो, तेव्हा बुद्धांना हे सर्व जाणलं होतं, की माणूस कसा सुखी आणि कसा सशक्त होईल. बुद्धांनी काय सांगितलं, की पूजा आणि वंदना, प्रार्थना, उपासना ही जर मानवानं केली, तर ते सर्वोच्च शिखरावर पोहोचले जातील. हे जर आपल्या हृदयात जर प्रेम असेल, माणुसकी असेल, तर आपण प्रत्येक समोरच्या माणसात ते देवत्व ज्याला म्हणतात, की ते पाहतो. कारण कशामुळं? की हृदयामध्ये प्रेम असतं आणि त्या प्रेमाच्या मुळं आपण तिथं झुकलो जातो. काही मिळावं म्हणून आपण झुकलो जात नाही. असं सुंदर रंगीत फूल सुगंधाविना व्यर्थ असतं. तसंच कृतीविना माणूसही व्यर्थ असतो. संविधान जागृती देशाची प्रगती या अंतर्गत होत असलेल्या विशेष व्याख्यानमाला आजचे पुष्प क्रमांक आहे 967. सोमवार दिनांक 21 ऑक्टोबर 2024 सायंकाळी ठीक 8:25 ते 9:45 वाजेपर्यंत. आजचे प्रमुख वक्ते आहेत आदरणीय अरविंद लिंबा जगताप सर सेवानिवृत्त लेखा परीक्षक, रक्षा लेखा नियंत्रक, कार्यालय गोळीबार मैदान पुणे 1. आणि सरांचा आजचा विषय आहे धम्मपद गाथा विश्लेषण भाग 13. पुप्प वग्गो म्हणजे अर्थात पुष्पवर्ग गाथा 50 ते 52. आणि सरांचा परिचय म्हणजे सरांना आता आपण या गाथेच्या विश्लेषणामुळे सर्वच ओळखायला लागलेले आहोत. आणि सरांचा एवढा छान अभ्यास आहे, एवढा छान त्यांचं म्हणजे डीप मध्ये कुठलाही विषय सांगताना ते आधी त्या विषयाचा सखोल अभ्यास करतात आणि बारकावे जे त्याच्यामध्ये असतात त्या बारकाव्यानिशी आपल्याला ते विश्लेषण करून दाखवतात. नुसतंच विश्लेषण नाही तर सोप्या भाषेमध्ये की सर्वांना समजेल उमजेल, सर्वांच्या म्हणजे श्रवण झाल्यानंतर लक्षात राहील अशा प्रकारे सर गाथांचं विश्लेषण करतात. तर अधिक वेळ न घालवता आपण सर्व सरांना ऐकूयात आणि सरांचे अनमोल विचार जे आहेत जे पुप्प वर्गामधले आहेत ते आपण सर्व श्रवण करूयात. तर मी जास्त वेळ न घेता विनंती करते आदरणीय जगताप सरांनी पुढील सूत्र हाती घ्यावे. आदरणीय अरविंद जगताप सर. आज आपण धम्मपद गाथांचं विश्लेषण घेत आहोत. भाग 13. पुप्पवग्गो पुष्पवर्ग गाथा नंबर 50 ते 52 आणि पुष्पवर्गाच्या गाथा या 7, 8, 9 अशा गाथा आहेत. तर या विश्लेषणाच्या अगोदर मी आदरणीय धम्मपदाचे गाथा पाली पठण करणारे आदरणीय दादू गोपाजी सोनवणे सर, की जे बौद्धाचार्य, युनिट लीडर समता सैनिक दल, सरचिटणीस राजगुरुनगर तालुका दक्षिण, भारतीय बौद्ध महासभा निगोजे तालुका राजगुरुनगर जिल्हा पुणे येथून आहेत. तर मी आदरणीय दादू गोपाजी सोनवणे सरांना विनंती करतो की आपण या वरील 50 ते 52 या 3 गाथांचे पालीमध्ये पठण करावं असे मी त्यांना विनंती करतो. आदरणीय दादू सोनवणे सर. धन्यवाद सर. पुप्पवग्गो अर्थात पुष्पवर्ग गाथा क्रमांक 50 ते 52 या गाथांचे मी पालीमध्ये पठण करीत आहे. न परे संविलो मानी
न परे संकता कथं अत्तनोव अवेखेय कतानि अकतानि च यथापि रुचिरं पूपं वन्नवन्तं अगन्धकम् एवं सुभाषिता वाचा अपलाहोति अकुबतो यथापि रुचिरं पूपं वन्नवन्तं सुगन्धकम् एवं सीता वाचा सफला होती सकुवतो. तर गाथा नंबर 50 अर्थ असा होता, दुसऱ्यांच्या विरोधात दुसऱ्यांचे कृत्य अकृत्य न पाहता फक्त जो स्वतःचे कृत्य अकृत्यच पाहावे, हा 50 नंबर गाथेचा अर्थ आहे. 51 नंबर गाथेचा अर्थ आहे, जसे सुंदर रंगीत फूल सुगंधा विना व्यर्थ असते, तसंच कृती विना गोड बोलणे किंवा गोड जे सुभाषित असेल किंवा गोड गाथा असेल ती व्यर्थ होते. त्याचप्रमाणे 51 नंबर गाथेचं अर्थ असा आहे, जसं सुंदर रंगीत फूल सुगंधामुळे सारतं, सुगंधामुळे ते परिपूर्ण असतं, तसंच ज्यांचं बोलणं किंवा कृतीची त्याला जोड असेल तर त्यांचंच वागणं वगैरे सार्थ होतं. असे या 3 गाथांचा अर्थ आहे. पुष्पवग्ग किंवा पुफवग्ग, त्याच्यात आपण आता ह्या गाथांचे विश्लेषण घेणार आहोत. गाथा ह्या भगवान बुद्धांनी धम्मपदामध्ये त्या दिलेल्या आहेत गाथा. तर ते जेव्हा पूर्णतः आपण विश्लेषण करून त्या गाथेत भगवान बुद्धांना माणसाला काय सांगायचं आहे, माणसाला कसं जगायचं आहे, माणसाला त्याच्या जीवनात कशी मार्गक्रमणा करायचा आहे, त्या दृष्टिकोनातून या गाथा अतिशय, आजची ही जी गाथा आहे की दुसऱ्याच्या कृत्य अकृत्याकडे लक्ष देऊ नका, जर लक्ष द्यायचंच असेल तर स्वतःच्या कृत्य अकृत्याकडे लक्ष द्यावं. तर आपण ह्या पहिल्या गाथेचं विश्लेषण करीत आहोत. मन किंवा हृदय कुणाच्या चरणी झुकलं असेल तर खूपच छान, मग आपलं मस्तक नतमस्तक हो अथवा न हो. तसंच पूजा वंदना आणि उपासना हा आपला स्वभाव आहे, हा आपला स्वभाव असेल तर खूपच छान. मग देव परमात्मा असो किंवा नसो, पुन्हा एकदा मी हे करतो, मन किंवा हृदय कुणाच्या चरणी झुकलेलं असेल तर खूपच छान, मग कुणाचं मस्तक नतमस्तक असो अथवा नसो. तसंच पूजा वंदना उपासना हा आपला स्वभाव असेल तर खूपच छान, मग देव परमात्मा असो किंवा नसो. भगवान बुद्धानं जगाला एक धम्म दिलेला आहे, माणसाला दिशा दिलेली आहे की जिथे प्रार्थना पूजा वंदना ही तथाकथित ईश्वरांपेक्षा देवापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण जिथं पूजेनं भरलेलं माणसाचं हृदय, पूजा वंदनाने भरलेलं हृदय असेल, मन असेल, तर ते त्या तथाकथित देवांपेक्षा सुद्धा मोठं आहे, त्याची उंची मोठी आहे. खरा प्रश्न हा देव आहे की नाही, माणसाचं हृदय प्रार्थनेने भरलेलं असेल, हा खरा प्रश्न आहे.
आपण जे शोधत आहोत ते फक्त आपल्याला प्रार्थनेत मिळेल, पूजेत मिळेल, वंदनेत मिळेल. आणि प्रार्थना वंदना हा खरा माणसाचा स्वभाव कसा बनू शकतो या संदर्भात या गाथेला असं खूप महत्व आहे. त्याच्या अगोदर आपल्याला ही मनोभूमी अशी तयारी करावी लागेल. या संदर्भात या गाथेमध्ये खूप सुंदर असं विश्लेषण करून सांगितलेलं आहे. जर तथाकथित देव आहे तर आपण प्रार्थना करतो. जर अशी प्रार्थना केली, देव आहे म्हणून आपण प्रार्थना केली, तर ती प्रार्थना किंवा पूजा होऊ शकत नाही. ती एक लाच दिल्यासारखी होईल. ते आहे देव म्हणून आपण पूजा करतोय किंवा आपण वंदना करतो किंवा आपण झुकत आहे. जर असं असेल आपण झुकलो तर त्याला झुकणं म्हणत नाही, त्याला नतमस्तक होणं म्हणत नाही. कारण आपण कुठे झुकत आहोत की देव आहे. आणि मग देव किंवा जो आत्मा किंवा परमात्मा आहे त्याच्या पुढं आता आपण जर पाहिले तर इतर धर्मामध्ये त्याच्या पुढं झुकायला लागवलं जातं. तर माणूस झुकतो कोणापुढे झुकत असेल, माणूस कोणापुढे झुकत असेल की ज्याच्यात सामर्थ्य आहे, शक्ती आहे, त्याच्या पुढं माणूस झुकला जातो. आणि ते खरं म्हणजे कोण आता सध्या पाहिले तर आपण पाहतो, लोक म्हणतात देवाला घाबरा किंवा जी सर्व शक्तिमान आहे, तो सर्व नियंता आहे, त्याला घाबरा, त्याची पूजा करा, तिथं नतमस्तक व्हा, तर तुम्हाला सुख संपदा मिळेल. म्हणजे आपण त्या तथाकथित देव ईश्वरापुढे सुद्धा भीतीमुळे झुकतो, भीतीमुळे पूजा करतो, प्रार्थना करतो. तेव्हा बुद्धांना हे सर्व जाणलं होतं की माणूस कसा सुखी आणि कसा सशक्त होईल. बुद्धाने म्हणून बुद्धाने आपल्याला जो धम्म दिलेला आहे, बुद्धाने धम्म देऊन त्या तथाकथित ईश्वरापासून मुक्त केला असेल. कारण जर देव आणि जर धर्म याचा संबंध असेल तर ते बुद्धांनी नाकारून फक्त बुद्धांनी काय सांगितलं की पूजा आणि वंदना, प्रार्थना, उपासना ही जर मानवानं केली तर ते सर्वोच्च शिखरावर पोहोचले जातील. हे जर थोडंसं आपल्याला सूक्ष्म आहे, थोडं समजून घ्यायला लागेल. आपण नतमस्तक होणं पुढे आणि कशासाठी होतो हे समजून घेतलं पाहिजे. आपण म्हणतो जर असं शक्तिशाली जर कोण असेल तरच मी त्याच्या पुढे झुकेल, त्याच्या पुढेच मी नतमस्तक होईल. जर आपण या तथाकथित देवापुढे किंवा शक्तीपुढे नतमस्तक झाला तर ते कशामुळे होतोय आपण की आपला काहीतरी लोभ आहे, आपला काहीतरी फायदा असेल किंवा भविष्यामध्ये आपलं वाईट होऊ नये, चांगलंच व्हावं, किंवा आपल्या काही ज्या महत्वाकांक्षा असतात त्या पूर्ण व्हाव्यात म्हणून आपण झुकतो. त्याचप्रमाणे जर आपलं काही वाईट होणार असेल, आपलं काही नुकसान होणार असेल तर आपण सर्व इतर म्हणजे सर्व लोकांचं झुकणं हे काय आहे खरं म्हणजे सहज झुकणं नाही. भीती, लोभ याच्यामुळे ते झुकणं होतं. आणि तसं पाहिलं तर आपला स्वभाव किंवा आपलं हृदयापासून, म्हणून जे पहिलं सांगितलं की मन किंवा हृदय जिथं प्रेमपूर्वक असं झुकत असेल तर ते छान. आणि जर मस्तक झुकत असेल या भीती लोभामुळं तर ते छान नाही.
कारण मग हा कसा झाला की सरळ सरळ सौदा झाला की मला काही मिळेल, माझं संरक्षण होईल म्हणून मी झुकत आहे. तेव्हा पुन्हा असं म्हणावं लागतं की तुमचं हृदय प्रेमपूर्वक जर झुकत असेल तर खूप छान आहे. मग त्यावेळेस तुमचं मस्तक किंवा तुमचे विचार किंवा तुमचं बुद्धी नाही झुकली तरी चालेल. कारण लक्षात ठेवा की कोणीही आपण ज्यावेळेस बुद्धीने झुकतो त्यावेळेस त्याच्यामध्ये काय असतं, ह्या लोभ आणि भीतीमुळे झुकतो. तेव्हा मन आणि बुद्धी, हृदय आणि मस्तक या दोघांचंही वेगवेगळं काम आहे. तेव्हा मस्तक झुकणं म्हणजे काय असतं, की विचार, माणसाचा अहंकार आणि हृदय म्हणजे त्याचं प्रेम आहे. म्हणून म्हणतात की मन कोणाच्या चरणी झुकलं तर छान, पण त्याच वेळेस डोकं किंवा मस्तक किंवा अहंकार नाही जरी झुकला तरी चालण्यासारखं आहे. म्हणून आपण असं असलं पाहिजे की आपल्याला या गाथेतून असं मनोभूमी आपल्याला तयार करावी लागत आहे की आपली स्वभाव जो आहे प्रार्थना, वंदना, उपासना करणं हा खरं खूप महत्वाचा आहे. आणि तो कसा असला पाहिजे की काही लोभासाठी किंवा आपलं नुकसान हो म्हणून झुकला नाही पाहिजे. मग असा विचार करू शकतो आपण. आपल्या हृदयात जर प्रेम असेल, माणुसकी असेल, तर आपण प्रत्येक समोरच्या माणसात ते देवत्व ज्याला म्हणतात की ते पाहतो. कारण कशामुळं? ते हृदयामध्ये प्रेम असतं आणि त्या प्रेमाच्या मुळं आपण तिथं झुकलो जातो. काही मिळावं म्हणून आपण झुकलो जात नाही. आणि हे खरं झुकणं म्हणतात. तसं मस्तकाचं झुकणं किंवा बुद्धीचं झुकणं हे कशाचं? त्याला एक राजकारण असं आहे. तो एक सौदा आहे, की तुम्ही अतिशक्तिशाली आहे. तुमच्याकडं पद आहे. त्याचा पदाचा जर विचार केला तर देवत्व हे पद सगळ्यात उंच आहे असं असं मानलं जातं. देव, ईश्वर, ऐश्वर्य, जिथं शक्ती, जिथं पूर्णतः चांगलं किंवा वाईट होण्याचं ज्याच्याकडे सामर्थ्य आहे, अशा माणसापुढे झुकलं जातं. मग आपण जीवनात असं पाहतोच की जे शक्तिशाली आहेत, आता आज शक्तिशाली कोण आहेत? राजकारणी. मग पीएम आहे, सीएम आहे, त्यांच्याकडे ताकद आहे किंवा इतर ज्यांच्याकडे पद आहेत मोठमोठी, त्यांच्या पुढे लोकं झुकली जातात. ते कशासाठी? की काही तुमचा स्वार्थ, काही लोभ किंवा ते आपलं वाईट करतील, आपलं नुकसान करतील म्हणून आपण ते झुकत असतो. तर हे असं झुकणं कशामुळं होत असेल? तर त्याच्यामध्येही हा एक या गाथेतून एक आहे, की ज्यावेळेस हे बुद्धांनी या गाथेतून सांगितलेले आहे, की बुद्धांचा सर्व जो भर आहे, तो प्रार्थनेवर, पूजेत, की जे काहीही त्यामध्ये मिळवण्याची अपेक्षा नाही, फक्त झुकावं. कारण झुकलं पाहिजे. विनाकारण जर झुकलं तर त्याला ते खरं झुकणं म्हणतात. आणि ते झुकणं, तसं झुकणं
हृदयापासून होतं, माणुसकीपासून होतं. माणूस काही वेळेस आता आपण पहा, एखादं फूल सुंदर असेल, त्याचा सुंदर सुवास येत असेल, बागेत फिरताना त्याचा रंग, गंध पाहतो आणि आपल्याला आपलं हृदय त्याच्याशी भिडतं आणि आपण तिथं म्हणतो, "वाह! काय सुंदर आहे, काय सुंदर फूल आहे, सुंदर गंध आहे त्याचा." तिथं आपण विनासायास आपलं हृदय झुकलं जातं. त्यावेळेस तिथं विचार येत नाही, की मन तिथं झुकत नाही. कारण त्या फुलाकडून काय मिळणार असतं का आपल्याला? काहीच नाही. पण त्याच्यापासून मिळणारा जो आनंद, जे समाधान, जे सुख असतं, म्हणजे मिळणारं समाधान किंवा सुख हे हृदय ज्यावेळेस किंवा माणसाचं मन ज्यावेळेस झुकेल, बुद्धी नाही झुकली तरी चालेल, पण हृदय ज्यावेळेस झुकेल, कारण बुद्धी हे किंवा मस्तक हे झुकतं कशासाठी, की काही स्वार्थ असेल, काही भीती असेल, काही लोभ असेल, तर त्याच वेळेस झुकतं. आणि हे आपण सर्व पाहतो आहे. आजूबाजूला आपल्या सर्व पाहत असतो आपण, की एवढा सगळा जो बाजार निर्माण झालेला नाही, फक्त माणसाची मनस्थिती या जीवन जगण्यामध्ये कशा पद्धतीनं त्याचं मन तयार झालं पाहिजे, कसं तो या सर्व देवदेवत्व किंवा ह्या पद, प्रतिष्ठा याच्यापासून कसा मुक्त होऊन तो आपलं जीवन जगेल, तर तशा पद्धतीने जर जगलं, तर म्हणून ही ती गाथा अशी याप्रमाणे सांगितलेली आहे. दुसऱ्याच्या दोषाकडे लक्ष देऊ नका. दुसऱ्यांचं कृत्य, अकृत्य याच्याकडं पाहू नका. जर पाहायचंच असेल, तर तुमच्या स्वतःच्या कृत्य, अकृत्याकडं पहा. कारण ज्यांची नजर दुसऱ्याकडे असते, मग ते दुसऱ्याचे कृत्य, अकृत्य, मग त्याचं चांगलं कृत्य किंवा वाईट कृत्य याच्यात आपण पाहत असतो. ह्या सूत्रानुसार काय आहे, की आपलं सर्व हे सूत्र सांगत आहे, दुसऱ्याच्या कृत्य, अकृत्याकडं लक्ष देऊ नका. जर लक्षच द्यायचं असेल, तर स्वतःच्या कृत्य, अकृत्याकडे लक्ष द्या. आता हे साधं सरळ सूत्र आहे. त्याचा अर्थ खूप मोठा आहे. हे जर सूत्र समजलं, तर माणसाला एक दिशा मिळेल, की या जगामध्ये जगताना, या जीवनामध्ये जगताना, या जीवनाचा प्रवास करताना कशा पद्धतीनं म्हणजे प्रवास केला पाहिजे आपण. तर आता हे पूर्ण आपण याच्यावर आपण विस्ताराने लक्ष देऊया, की ज्यावेळेस आपण बाहेर पाहतो, दुसरा म्हणजे काय, की बाहेर पाहतो. मग आपलं नजर, मग आपण बाहेर काय काय दिसतं आपल्याला, मग बाहेर देव पण आहे, सैतान पण आहे, चांगली माणसं आहेत, पापी आहेत, सज्जन माणसं आहेत. मग जर आपण हे सूत्र पकडलं, तर मग आपलं काय होईल, की आपण दुसऱ्यांच्या दोषांकडे पाहत बसलो, दुसऱ्यांकडं मग ते चांगलं हे कृत्य असेल त्यांचा स्वभाव चांगला असेल किंवा वाईटही असेल, मग आपलं संपूर्ण लक्ष दुसऱ्यांकडे असतं. आणि मग दुसऱ्यांकडं लक्ष देता हा, मग त्यानं आज चांगलं काम केलं, त्यानं आज वाईट काम केलं, मग त्याच्यात मध्ये मग माझं मन तयार होतं, की अरे हा, त्यानं का बरं असं केलं असेल. त्यानं चांगलं काम केलं तर आपण म्हणतो अरे वा वा छान, पण परत दुसऱ्यांदा तर त्याचं काम जर वाईट झालं आणि आपलं सारखं लक्ष तेच असेल, मग असं लक्ष देण्यासाठी भारतामध्ये 140 कोटी जनता आहे. मग आपण जर दुसऱ्यांचाच विचार करत बसलो, दुसऱ्यांचेच कृत्य चांगले आणि वाईट पाहत बसलो, त्याच्यावरच आपण बोलत बसलो पाहिजे, त्याच्यातच वेळ घालवत बसला पाहिजे, मग याचा परिणाम तर सर्व असाच होतो. मग आपण सकाळी उठल्यापासून घरातले काय बोलले, चांगले बोलले, वाईट बोलले, त्याच्याकडे लक्ष जातं. त्याच्याकडून आपली मानसिकता तयार होते.
चांगलं बोललं असेल तर आपण त्याच्याशी आपल्यालाही छान वाटतं. वाईट बोललं तर आपला दिवस खराब जातो. पुन्हा ऑफिसमध्ये गेलं तिथंही चांगलं बोललं, वाईट बोललं तर तिथंही आपलं लक्ष जातं. तिथून पुढे आपण परत बाजारात गेलो, तिथंही आपल्याला बोलणं होतं. तिथंही काही आपल्याला चांगले अनुभव येतात, काही वाईट असतं. मग आपण त्याच्यातच खिळून राहतो. आणि या सूत्रानुसार तर काय म्हटलेलं आहे? काय म्हणतात बुद्ध काय म्हणतात? दुसऱ्याच्या कृत्य अकृत्याकडे लक्ष देऊ नका. जर लक्ष द्यायचंच असेल तर तुमची कृत्य आणि अकृत्य पण काही कमी नाहीत. त्याच्याकडे लक्ष जर दिलं तर ते लक्ष द्या. कारण तुम्ही बाहेर लक्ष देत बसाल बाहेरच्या कृत्य अकृत्याकडं, लोकांकडं, मग त्यामध्ये सर्व आलं. मग तुमचं घर आलं, समाज आला, तुमचं ऑफिस आलं, तुमचं बाजार आला. तर आणि मग काय होतं की दुसऱ्यांचं दोष बघण्यात आणि मग ते माणूस मग त्याला ती सवय लागते की अरे हा असा वागला, हा वाईट वागला, मी कसा मग माझ्याकडे लक्षच जात नाही, मी दुसऱ्यांकडेच लक्ष देत आहे. दुसऱ्यांच्या कृत्य अकृत्याकडे सगळं. आता त्याच्यामध्ये जर पाहत बसलं तर किती वेळ निघून जातो हे आपल्याला समजत नाही. महिनोन-महिने, वर्षानुवर्ष त्याच्यामध्ये आपण लहानाचे मोठे होतो. दुसऱ्यांचं दुसऱ्याकडं त्याच्यातच आपण गुंगत जातो आणि मग त्याच्यामध्ये जोडलं जातो आणि आपण त्यामध्ये त्याने चांगलं काम केलं तर आपण त्याशी जोडतो. त्याने वाईट काम केलं ते त्याच्याशी जोडतो. त्याचा परिणाम आपल्या मनावर होतो, आपल्या जीवनावर होतो. पण ही जी विचारांची प्रक्रिया आहे, याच्यातच आपण संपूर्ण गुंगून जातो आणि मग दुसऱ्यांचे दोष पाहता इतक्या लोकांचा संबंध आपला येतो. दुसरे असे, दुसरे तसे, दुसरे हे. मग त्यांचे सर्व दोषच दिसायला लागतात काही वेळेस. आणि जनरली माणसाचं असतं की ज्यावेळेस दुसऱ्यांकडे लक्ष असतं त्यावेळेस माणसाकडं स्वतःकडे लक्ष जातच नाही. कारण दुसऱ्याने असं केलं, त्यानं पाप केलं, काय माणूस आहे तो, किती चांगलं होता, आज का असं केलं त्याने. पण त्याचे दोष पाहता इतके मोठे वाटायला लागतात की काय वेळेस असं इतके मोठे ते दोष किंवा त्यांचे चांगले काम इतकी मोठी होतात, त्या जजमेंटमध्येच आपण खरं गुंतून जातो आणि मग दोष जनरली दोष म्हणतात ना की आपल्या स्वतःचे दोष कमी दिसतात आणि दुसऱ्याचे दोष जास्त दिसू लागतात. त्यात म्हणी सुद्धा आहेत. कुसळ म्हणजे नाही का, आपल्या स्वतःच्या डोळ्यातलं कुसळ दिसत नाही, पण दुसऱ्यांच्या डोळ्यातलं मुसळ दिसतं, असं म्हणजे मोठं दिसतं ते. समजा आता आपण असं वाटलं की आपल्याला भूक लागली ना, आपण समजा काही चोरून खाल्लं किंवा तर आपण आपलं समर्थन पण करत असतो की नाही ते हे काही चोरी नाहीये, की मला भूक लागली होती म्हणून मी थोडंसं खाल्लं चोरून. पण चोरी तर शेवटी चोरीच आहे. पण ते जर दुसऱ्यांनी आपण बातमी वाचली किंवा दुसऱ्यांनी अरे त्यांनी एवढे पैसे चोरले किंवा त्यांनी हे केलं, बघा किती तो वाईट आहे. पण आपण सुद्धा काही वेळेस केलेलं असतं तसंच. पण आपले दोष आपल्याकडे लक्षच नाही राहत. आपल्या दोषांकडं आपल्याला लक्ष द्यायला वेळच नाही राहत. आपण दुसऱ्यांच्या दोष देता मग असं होतं की त्यांचे दोष पाहता मग आपण चांगलं वाटायला लागतं आपल्याला, की अरे वा मी किती चांगलं आहे. पण तुम्हीही तुमच्या या दुसऱ्याच्या अकृत्याकडं लक्ष देता तुमचं लक्ष म्हणजे आपल्याकडं स्वतःकडे जात नाही आणि मग आपण सर्व करून सुद्धा आपण मग असं वाटतं की हा मी किती चांगला आहे. म्हणजे ते सगळे दोष आपल्यात सुद्धा असतात. कारण आपण जसं बाहेर जज करत असतो तसं आपण आपल्याला जज करत नाही. आपण आपल्याला म्हणून या गाथेमुळे म्हणतात की हा सर्व खेळ थांबवा कुठंतरी. कारण जर तुम्ही तुमच्या कृत्याकडं आणि तुमच्या दोषाकडे जर पाहिलं तर म्हणतात ना की विचार बाहेरचं आणि आत अंतर किती आहे. आपली दृष्टी बाहेर जाते. फक्त ती आत वळवायची असेल तर आपले डोळे बाहेर उघडतात, आपले मन बाहेर फिरतं.
पण दुसऱ्यांच्याच दोषामध्ये इतकं गुंगून जातो, तर ती वळवायची, आपल्या स्वतःकडे वळवायला किती वेळ लागणार आहे, किती वेळ लागणार आहे. याच्यात एक असं म्हणतात, एक शेर वगैरे काय त्याचं हिंदीमध्ये मी नाही हे करत, की एक असंच आता पुण्यामध्ये जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे. एक उत्तर प्रदेशातून एक माणूस आला होता, की बाबा त्याला हे पाहायचं होतं, त्या आपल्याच समाजाचा होता. तर तो घाईघाईत पुणे सोडून शिवाजीनगरला तो उतरला. तिकडे भेटला, तिथं काय विचारलं, मला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पाहायचा आहे, पुण्यामध्ये आहे, मी उत्तर प्रदेशातून आलेलो, एवढ्या लांबून आलेलो, तिथं मला जाऊन नतमस्तक व्हायचं आहे. मला त्यांची वंदना पूजा करायची आहे. तर तिथं त्याला कळालं, की अरे बाबा, तू बराच पुढे आलास, तू शिवाजीनगरला आलेला आहेस. हां, आता तुला जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याजवळ पुण्यात जायचं असेल, तर तुझा आता चेहरा आहे, तसा जर तू पुढे गेला, तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पोहोचायला तुला संपूर्ण जग फिरून यावं लागेल. म्हणजे बाहेरून जर यायचं असेल, म्हणजे त्या तुमची नजर आहे किंवा जी दृष्टी आहे, शिवाजीनगरहून पुढे गेला, खडकी गेला, लोणावळा गेला, मुंबई गेला, मग असा फिरून फिरून पुन्हा. पण जर त्याचं दिशा बदलली आणि त्याने जर उलटा फिरला, तर पुणे स्टेशनचा बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा फक्त 5 ते 6 किलोमीटरवर आहे. पण त्यासाठी काय करायला लागेल, त्याची दिशा बदलायला लागेल, त्याची दिशा बदलायला लागेल. जर दिशा बदलली त्यांनी, तर एक 5-6 किलोमीटर म्हणजे एक अर्ध्या तासात पोहोचेल तो. तसंच बाहेरच्या जगात जे बाहेरच्या लोकांमध्ये जे गुंतलेले आहेत, त्याचं कृत्य पाहता, ते पाहता पाहता जर स्वतःकडे यायचं असेल, तर किती वेळ लागेल? पूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा करावी लागेल. तेव्हा बाहेरच्या माणसांच्या अकृत्यात जे गुंग झालेले आहेत, ते स्वतःच्या कृत्य पाहण्यासाठी त्यांना काय करावं लागेल? मस्तक आणि हृदय किती अंतर आहे? एक हातभराचंच अंतर आहे. तुमच्या डोक्यातून तुम्ही उतरून, बुद्धीतून उतरून, जर तुमच्या हृदयात जर तुम्हाला पोहोचायचं असेल, तुमच्या स्वतःकडे पोहोचायचं असेल, तर फक्त एका फुटाचंच अंतर आहे. इतकं साधं आणि सरळ आहे. तर या गाथेत बुद्ध म्हणतात, या गाथेत, दुसऱ्याच्या कृत्यात न रमता तुम्ही तुमच्या कृत्याने कृत्याचा निरीक्षण करा. तुम्ही तुमच्याकडे या. हा जो मोठा जो प्रवास आहे, अति भयानक मोठा प्रवास, की ज्याच्यामध्ये काहीही मिळणार नाही. तर काय करायला हवंय? बुद्ध म्हणतात, फक्त तुम्ही बसा किंवा काही काम करत असाल, तुम्ही तुमचं बघा. तुम्ही काय करताय? चांगलं कृत्य करताय, तर मग स्वतःची पाठ थोपटून घेऊ नका. तुम्हाला काय सांगितलं, की स्वतःच्या अकृत्याकडे पहा. म्हणजे चांगल्या कृत्याकडे पण पहा, वाईट कृत्यांकडे सुद्धा पहा. निरीक्षण करा. निरीक्षण करा. निरीक्षण हे बुद्धांची प्रक्रिया आहे. माणसाला निरीक्षण करण्यासाठी साक्षी भाव, म्हणजे ते म्हणतात, की तुमच्या कृत्याकडे तुम्ही लक्ष द्या. कृत्य चांगलं असेल तर स्वतःची पाठ थोपटून घेऊ नका. फक्त पहा, चांगलं कृत्य झालेलं आहे. तसंच तुमच्या हातून जर वाईट कृत्य झालं असेल, तर फक्त पहा, अरे हे वाईट माझ्या हातून झाला. स्वतःला दोष देऊ नका. तुम्ही जज बनवू नका. तुम्ही स्वतःला दोष देऊ नका. वाईट कृत्याबद्दल सुद्धा फक्त तुम्ही पहा. दिवसभराची ही पाहण्याची प्रक्रिया करा. हे निरीक्षण करा. हा साक्षीभाव, या साक्षीभाव अशा ह्या कारणामुळं तुमचा दिवस बघा, की तुमचं फक्त कृत्य पाहायला सांगितलंय. समजा तुमच्या हातून वाईट कृत्य घडलं, तरी तुम्ही स्वतःला दोष देत बसाल. कसं झालं माझ्याकडनं असं? काय असं? मी कसा हा असा? म्हणजे तुम्ही स्वतःला दोष देत बसाल. त्याच्यातून त्याचा परिणाम तुमच्या त्या मानसिकतेचा घडून गेलेली आहे गोष्ट, ते कृत्य घडून गेलेलं आहे, वाईट घडून गेलं आहे, पण तुम्ही दोष स्वतः देत बसाल.
आणि जर चांगलं काम केलं, आपण दान दिलं, तर आपण काय आपल्याला पाठ थोपटं, अरे वा, मी आज बुद्धविहाराला दान दिलं, मी आज भिकू भेटले, भिकूंना दिलं, वर्षावासा तुम्ही चिवर दान दिलं, वगैरे वगैरे. त्याची पाठ थोपटून घेऊ नका स्वतःची. कारण हे तर मग असे म्हणतात की मी चांगलं केलं तर मग का नाही मी करावं, परंतु तुम्ही पुन्हा परत तेच करताय. आज आपल्याला साधारणतः आयुष्य जे मिळतं ते किती मिळतं, साधारण 60, 70, 80 जे असेल ते. असं जर आपण रोज जर करत बसलो की माझं असं वाईट कृत्य केलं तर मी दोषी आहे, चांगलं कृत्य केलं माझी पाठ थोपटून बसली. पुन्हा आता तुम्ही आपण बाहेर वळतो अगोदर ते सोडाय, कारण तिथे खूप जनता होती, खूप लोक आहे, हजारो लाखो करोडो लोक आहेत बाहेर. त्याच्यात तर फिरता फिरता आणि ते करता करता आपल्याकडे यायला तर खूप वेळ लागणार. तर निदान आपल्याकडे आल्यानंतर सुद्धा आपल्याकडे सुद्धा 60-70 वर्षाचा आयुष्य आहे. मग आपल्यात सुद्धा गुंतून राहू नका. या गाथेनुसार बुद्ध काय म्हणतात की तुमच्या स्वतःच्या कृत्य अकृत्याकडं फक्त तुम्ही पहा, पहा, त्याच्यात गुंगून जाऊ नका. त्याच्यातून तुम्ही जज होऊ नका की अरे हे चांगलं मग तू पापी, हे चांगलं केलं म्हणजे तू खूप सुंदर सज्जन झालास, असं हे नाही. तो पुण्याचं काम केलेलं आहे. तो फक्त पहा. अशा ह्या प्रक्रियेमुळे पाहण्याच्या निरीक्षणाच्या प्रक्रियेमुळे ही शास्त्र शुद्ध. हे असं केल्याने काय होणार आहे, असं केल्यानं काय काय होणार आहे, असं केल्यानं तुम्ही कृती जे करता आहे म्हणजे कृत्य तुमच्याकडून होत आहे, आपल्याकडून होत आहे. आणि तर आपण जर त्याचं निरीक्षण करत बसलो तर आपण त्या कृत्य आणि अकृत्यापासून वेगळे होतो. म्हणजे त्याचा परिणाम अशा ह्या पद्धतीमुळं, निरीक्षणामुळं, साक्षी भावामुळं आणि आपण आपल्याला वेगळं समजायला लागतो की जे आपलं हृदय म्हणजे जो आपला मूळ स्वभाव आहे, जे आपण मूळ आहोत, बुद्धी आणि जे विकसित झालेली आहे, तर ते कशामुळे झालेले की आपण जन्म झाला, मोठे झालो, आपण शाळेत गेलो, आपल्यावर संस्कार झाले. मग प्रत्येकाचे संस्कार वेगळे आहे, बुद्धीचा विकास होतो. जो समजा आता मी बौद्ध धर्मामध्ये जन्म घेतला तर संस्कार माझे बौद्ध धर्माचे असतात. कोणी ख्रिश्चन जन्म घेतला तर त्याचे संस्कार ख्रिश्चन धर्माचे असतील. मुसलमान जन्म घेतला असेल त्या धर्मात तर त्याचे संस्कार, विचार हे सर्व त्या त्या धर्मानुसार असणार. म्हणजे बुद्धी बुद्धी ही वेगवेगळ्या प्रकारची, पण जे माणसाचं मन आहे ते मात्र एकच आहे, प्रेम आहे, माणुसकी आहे, हे सर्वांमध्ये सारखंच. म्हणून म्हणतात की स्वतःकडे लक्ष द्या, कारण ह्या विचारांमुळे तुम्ही हा जो कृत्य आणि अकृत्याचा संस्कारांमुळं वेगवेगळ्या धर्माच्या वाढल्यामुळं असा प्रत्येकाच्या मनामध्ये किंवा त्याच्या विचारांमध्ये, त्याच्या बुद्धीमध्ये हे संस्कार घडले जाते आणि मग त्यानुसार प्रत्येक जणच दुसऱ्याच्या कृत्य आणि अकृत्यामध्ये अडकला जातो. म्हणून बुद्धांची ही प्रक्रिया आहे की तुम्ही दुसऱ्यांच्या कृत्याकृत्याचा विचार सोडून द्या. जर तुम्हाला जर जागृत व्हायचं असेल, तुमचं जीवन सुख शांती समाधानाने जर घालवायचं असेल, तर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या कृत्य अकृत्याकडे लक्ष द्यावं लागेल. फक्त लक्ष द्यावं लागल. तिथं तुम्ही त्याच्याशी जोडायचं नाही की मी चांगलं काम केलं म्हणून मी खूप माझी पाठ थोपटून घ्यायची नाही. माझ्याकडून वाईट काम झालं तरीही मला दोष द्यायचा नाही. अशा पद्धतीनं रोज जगण्यामुळं काय काय होतं की तुम्ही त्या कृत्य आणि अकृत्यापासून म्हणजे पाप आणि पुण्य पासून वेगळे होता. हे दोन्ही मग तुम्ही फक्त पाहता.
जसं आपण बाहेर फिरत असतो, लोक किती फिरतात, त्याच्यामध्ये चांगली लोक पण आहेत, वाईट लोक पण आहेत. मग बाजारामध्ये तर किती तुम्हाला ही गाड्या दिसतात, घोडे दिसतात, सर्व दिसतात. तिथंही तुम्हाला तसंच. मग जर तुमच्या ह्या कृतीमुळं, अशा निरीक्षणाच्या कृतीमुळं, पाहण्याच्या कृतीमुळं तुमच्याकडं सुद्धा जर तुम्ही फक्त निरीक्षण करत राहिला, तर मग दुःख, सुख, पाप, पुण्य यापासून तुम्ही वेगळे आहात, तुम्ही वेगळे आहात, असं या गाथेनुसार जर आपण विचार केला, तर मग असं असं जो मनाची स्थिती असेल, असं जे मन होतं, तर ते मन, त्या मनाचा प्रवास, त्या मनाच्या त्या मनस्थितीतून मग जीवनाचा प्रवास खऱ्या अर्थानं या सर्वातून सुख, दुःख, मान अपमान, आपण फक्त साक्षी भाव पाहतो. त्यामुळे आपण त्याच्यामध्ये मग आपण कोणाशी रागवणार सुद्धा नाही, आपल्या स्वतःला दोष देत नाही. आपली ही जर प्रक्रिया पूर्ण झाली निरीक्षणाची जर ही प्रक्रिया आपण तसं जर जगत गेलो, तर भयंकर असा चांगला परिणाम आपल्या या मनस्थितीवर होतो आणि आपल्याला खऱ्या अर्थानं, या गाथेनुसार खऱ्या अर्थानं कसं जगावं, असं या गाथेतून एक समजून येतं. आणि मग त्या पद्धतीनं स्वतःच्या कृत्य अकृत्याकडे सुद्धा पाहताना आपण एक निरीक्षक म्हणून, आपण एक साक्षी म्हणून पाहिल्यामुळं आपण त्या कृत्यातून बाजूला होतो आणि आपण फक्त एक दृष्टा एक जागृत होतो. जागृत ह्या गाथेचा अर्थ आहे. त्याच्यानंतर मग आपण दुसऱ्या गाथेकडे जाऊ. म्हणजे हे जर तुम्ही आपण सर्वांनी अशा पद्धतीनं जर जगण्याचा प्रयत्न केला, तर ह्या सर्व ज्या गोष्टी त्या अनुषंगाने जे येतात, की पाप पुण्य, सुख दुःख याच्यातून मुक्त झाल्यासारखं, म्हणजे मुक्त होतो माणूस. सकाळपासून माणूस मला खूपच मी हे केलं असं, किंवा दुसऱ्याने तसं केलं म्हणून पूर्ण माणूस त्याच्यातच गुंगला जातो आणि आपल्याकडे त्याचं लक्ष जात नाही. आणि जर हे लक्ष जर त्या साक्षी भावाचं जर त्याप्रमाणे जर जगणं झालं, तर मग त्याचं खूप मोठा परिणाम त्या मानसिकतेवर होतो आणि मग त्या सुख दुःख पापुण्याच्याही पलीकडे माणूस पोहोचला जातो. म्हणजे याला मग तो सत्पुरुष वगैरे जे म्हणतात, तो हा अशा ज्यावेळेस भावना, ज्यावेळेस माणूस असा जगायला लागतो, त्यावेळेस तो थोडासा असा वेगळा होतो. याच्यासाठी मला एक उदाहरण सुद्धा, खूप असं सुंदर उदाहरण आहे ते, की हंस पक्षी आपण पाहत असाल. हंस पक्षी, तो हंस पक्षी कसा की ना, की दूध आणि पाणी तो वेगळं करतो. म्हणजे काय, की सार आसार. आता आपल्या ह्याच संदर्भात जर आपल्याला बोलायचं असेल, तर हंस जो पक्षी आहे, त्याला राजहंस सुद्धा म्हणतात. कारण राजहंस का म्हणतात? कारण तो हंसाकडं, त्या पक्षाकडं दुधातून, आपलं पाण्यातून दूध वेगळी करण्याची त्याला कला अवगत असते. त्यामुळं तो अशा त्या कलेमुळं आणि त्याचे जे गुण असतात, सार आसार पाप पुण्य, म्हणजे थोडक्यात त्या पक्षाचं हे आहे, की तो पक्षी जमिनीवर पण चालतो, तो पाण्यावरूनही पोहतो आणि आकाशातही उडतो. म्हणजे भगवान गौतम बुद्धांनी ही जी विचारांची प्रक्रिया दिलेली आहे, अशा प्रक्रियेने तुम्ही साक्षी भावाने जर पाहत असाल, तर तुमचं मन कसं होईल, की जसा राजहंस, म्हणजे हे तुम्ही सारासारच काढलं ना, की कृत्याने कृत्यापासून तुम्ही वेगळे झाला, म्हणजे तुम्हाला ते वेगळे करायची प्रक्रिया समजली. म्हणजे हा एक तुम्हाला मोठं
त्याला म्हणतात ना, एखाद्या मोठ्या खजान्याची किल्ली मिळाल्यासारखं ही प्रक्रिया आहे. तसं ते राजहंसाचं मी जे उदाहरण देत होतो, की तो राजहंस अशा पद्धतीनं सार आणि आसार काढू शकतो, तर तो जमिनीवरून पण चालू शकतो, तो पाण्यावरून सुद्धा पोहू शकतो आणि आकाशातून पण तो सहज उडू शकतो. तसंच म्हणून आपल्यात काही ज्ञानी अशी लोक जी असतात, ही जी ज्यांना हे कृती हे समजलं, ही गाथाचा अर्थ जर कळाला, बुद्धांनी सुद्धा ह्या त्यावेळच्या गाथ्यातून बरीच लोक अशा ह्या निरीक्षण किंवा आपल्याकडे साक्षी भाव हा बुद्धांनी सगळ्यात जास्त जेवढे जगात जे धर्म आहेत त्याच्यात साक्षी भाव किंवा निरीक्षण हे प्रक्रिया देऊन बुद्धांनी जे अत्युच्च पद आहे, देवत्व किंवा सर्वशक्तिमान पद म्हणतात, की देवाच्या पुढे काही नाही, की ती जे देवाची जी मानसिकता आहे, की त्याला सर्वशक्तिमान म्हटलं जातं, त्याच्याही पुढं माणूस अशा पद्धतीने जर गेला, म्हणून बुद्धांनी देवत्व नाकारलेले आहे, आत्मा परमात्मा नाकारला. का? की बुद्धांना या प्रक्रियेतून माणसालाच असं घडवायचं होतं, की माणसाच्या पुढे काय नाही, सर्वोच्च पद म्हणजे माणसाचं, माणूसपणा ते ह्या प्रक्रियेनं होऊ शकतं. हे तर आपण त्या राजहंसाचं, तर तो प्राणी आहे राजहंसाचं, तर तो जर इतका करू शकतो त्या पद्धतीनं जगून सार आसार बाजूला काढून, तो तिन्ही आयामात, तिन्ही म्हणजे पृथ्वी, पाणी आणि आकाश तिन्ही याच्यात विहार करतो. तशाच पद्धतीनं या सूत्रानुसार जगणारा व्यक्ती, उपासक, उपासिका कोणीही त्या उत्तुंग अशा जीवनाच्या ह्या प्रवासात भरारी घेऊ शकतो. असं घडतं कशामुळं? ह्या अशा विचारांच्या मुळं घडलं जातं. इतका मोठं ह्या गाथेचा जो अर्थ आहे, जर समजून घेतला तर त्याचा खूप मोठा उपयोग या जीवन जगताना होणार आहे. तर दुसरी गाथा, जसं सुंदर रंगीत फूल सुगंधाविना व्यर्थ असतं, तसंच ह्या गाथेनुसार की फुलाला सुगंध हवाच, नाहीतर ते व्यर्थ ठरतं. तसं ही गाथा जी सांगितली की अगोदरही, की निरीक्षण, आता ह्या आपल्या गाथेतून, पहिल्या गाथेतून आपल्याला समजलं की कृत्य तर तुम्ही पाहतला, जर निरीक्षण करून साक्षी भावने जर पाहिला, तर ही विचाराची कुंजी कशी तुम्हाला एक मास्टर की म्हणतात ना, ते मास्टर की सापडली, की आपल्याला ह्या पद्धतीने जगलं तर आपण हंसासारखं तिन्ही आयामात म्हणजे पृथ्वी, पाणी आणि आकाश मुक्त, म्हणजे त्याला स्वातंत्र्य म्हणतात, हे खरं स्वातंत्र्य आहे. ह्या गाथेचं जर तुम्ही निरीक्षण या पद्धतीनं साक्षी भावने जर जगत असला, तर तुमचं मन हे असं इतकं स्वतंत्र होईल की तुम्ही मग ते कुठेही विहार करू शकता, कुठेही विहार करू शकता. मग तुम्ही पृथ्वीवर विहार करू शकता, पाण्यात विहार करू शकता किंवा आकाशात सुद्धा भ्रमण करू शकता. इतकं स्वातंत्र्य जर त्या पक्षाला मिळत असेल, तर म्हणून आपल्या काही जे याच्यातून ज्ञानी झालेले त्यांना परमहंस म्हणतात. तो तर हंस होता. परमहंस म्हणजे हंसापेक्षाही माणूस, परमहंस म्हणजे हंसापेक्षाही मोठा, सर्वात उच्च असं या गाथेच्या तुम्ही या पद्धतीने जर जागृत झाला, या पद्धतीने विचार करू लागला साक्षी भावाने, तर तुम्ही अशा पद्धतीने स्वतंत्र व्हाल. तर ती दुसरी गाथा असे, असं सुंदर रंगीत फूल सुगंध विना व्यर्थ असतं, तसंच कृती विना
माणूसही व्यर्थ असतो. म्हणजे आचरणाविना माणूस, जसं सुगंध विना फूल व्यर्थ, तसं आचरणाविना माणूस व्यर्थ, असा ह्या गाथेचा अर्थ आहे. आता याचं सुद्धा आपल्याला विश्लेषण थोडक्यात करता येईल. जसं सुंदर रंगीत फूल सुगंधाविना किंवा गंधाविना व्यर्थ असतं, तसंच माणूस सुद्धा. आता ही आपल्याला कुंजी मिळालेली आहे की आपण असं वागायचं. तर जर ह्याचा अर्थ या दुसऱ्या गाथेचा खूप तुम्हाला माहिती आहे, आता 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 मी हे आपण ह्या गाथेत सांगितलं की कसं कसं हे करायचं. आता हे आपल्याला एक त्याच्यात मास्टर की पण मिळाली. आता आपण वापर करायचा, जर वापर केला तर काय होईल आणि वापर नाही केला तर काय होईल, या दोन गाथात पुढं हे बुद्धांनी सर्व निरीक्षण, साक्षीभाव, जागृतता, अप्रमाद, पूर्ण संपूर्ण धम्मपदाच्या गाथेंचा जर अभ्यास केला, कारण आता तर मला तर हे खूप जाणवू लागलेलं आहे अभ्यासानुसार की बुद्धांनी एकच सांगितलं. एवढ्या गाथा, आता 423 गाथा आहे. बुद्धांनी एकच गोष्ट जागृतता, अप्रमादपणा, निरीक्षण, साक्षीभाव वेगवेगळ्या पद्धतीनं गेली म्हणजे 45 वर्ष त्यावेळेस सांगितलं. आणि त्यांच्या या प्रक्रियेत येऊन इतकी लोक या देवत्व पदाच्या पुढे, स्वातंत्र्याच्या, अपरिमित स्वातंत्र्याच्या पुढे विहार करायला लागलेली आहेत की जे जगातील इतर धर्मांच्या ज्या त्यांच्या तत्वानुसार जेवढी जागृत झाली नाही, तेवढी बुद्धांच्या या प्रक्रियेतून, या शास्त्रशुद्ध वैज्ञानिक प्रक्रियेतून झालेली आहेत. म्हणून जगामध्ये बुद्धांसारखा मनोवैज्ञानिक झालाच नाही. आणि त्यांच्या या सूत्रानुसार, त्यांनी सांगितलेल्या सूत्रानुसार जेवढ्या व्यक्ती ऐश्वर्य पदाला, देवत्व पदाच्याही पलीकडे पोहोचलेल्या, त्याला आपण निर्वाण पद म्हणतो. निर्वाण म्हणजे काय की अत्युच्च पद, सर्वात मोठं मानवाचं. जर मानव देवत्व हे पद सुद्धा काय एका ह्याच्यात म्हटलं जातं की माणसाच्या विचारातूनच देव निर्माण झालेला आहे. म्हणजे देवाला निर्माण करणारा माणूसच आहे. तर मग माणूस त्याच्या कितीतरी पट मोठा आहे, सर्वोच्च आहे. हे बुद्धांनी देव या कल्पनेला नाकारलेलं आहे. आपल्याला सहज वाटतं की, आपल्याला म्हणायला बरं वाटतं की देव वगैरे काय नाही, आम्ही बुद्धिस्ट लोक आहे, आम्ही बौद्ध धर्मानुसार चालणारी, आम्ही देव आत्म्याला मानत नाही. तो आत्मा असो नसो, देव असो नसो, परंतु माणसाचीच मानसिकता ह्या तत्वानुसार इतकी अत्युच्च दर्जाची होती की ती त्या देवत्वाच्या तथाकथित कल्पनेच्याही पुढे नेऊन बुद्धांनी या गाथेतून, या धम्मपदाच्या गाथेतून आपल्याला सर्वांना सांगितलेले आहे. त्यावेळेस सुद्धा बुद्ध 3 वेळा म्हणायची, 3 वेळा गोष्ट सांगायची. तर बुद्धांना सुद्धा त्यावेळेस विचारलं की तुम्ही प्रत्येक गोष्ट आम्हाला 3 वेळा का सांगताय? आम्ही काय बहिरे आहोत का? तर बुद्ध म्हणाले, नाही, तुम्ही बहिरे असता तर बरं झालं असतं, निदान ते कळालं असतं. पण तुम्ही बहिरे असून सुद्धा ऐकत नाहीत. तुम्ही जागे असल्यासारखे आहेत, पण तरीही तुम्ही उठत नाही, तुम्ही जागृत होत नाही. जागे दिसता पण जागृत होत नाही. म्हणून मला हे 3 वेळा सांगायला लागतं. आपण म्हणतो नाही, मी बुद्धम शरणम धम्मम शरणम, 3 प्रत्येक गोष्टी आपण त्रिवार वंदन म्हणतो आपण ना, त्रिवार. ते 3 शब्द का आहे, 3 वेळा का? तर त्याचं हे सांगितलेलं आहे की तुम्ही बहिरे आहात, तुम्ही झोपलेलं नाहीत, तरी तुम्ही ऐकत नाही, तुम्ही करत नाही. म्हणून हे 3 वेळा सांगायला लागतं. तेव्हा
जसं सुंदर रंगीत फूल सुगंधाविना व्यर्थ असतं, तसंच आचरणाविना माणूस व्यर्थ असतो. आचरण म्हणून फूल कितीही सुंदर दिसलं, रंगीबेरंगी असलं, म्हणजे फार त्या छान विद्वत्ता वगैरे सर्व माहीत आहे, सर्व रंगीबेरंगी छान. पण आचरणाचा सुगंध नाही, आचरणाचा सुगंध नाही व्यक्तीला सुद्धा. पंडित लोक किंवा आपले जे तुम्ही आम्ही सुद्धा येतो, खूप माहिती आहे, सर्व माहिती आहे, सर्व गाथा पाठ आहेत, संपूर्ण गाथा पाठ आहे, 432 गाथा संपूर्ण पाठ आहे, धम्मपद किंवा त्रिपिटक पाठ आहे, असे आहेत, खूप ज्ञानी लोक आहेत, पण ते पोहोचत नाही. पोहोचतात कोण मग? या गाथेंचं आचरण जे करतात. एक गाथा बुद्ध तर त्याच्यात म्हणतात, हे संपूर्ण गाथा जर एकच सांगितलं आहे की तुम्ही आपण जागृत व्हायचं आहे, आपण निरीक्षण करायचं आहे, आपण अप्रमादात राहायचं आहे, प्रमादापासून मुक्त व्हायचं आहे. एकच शब्द बुद्धांनी 45 वर्ष संपूर्ण भारतभर फिरून, पायी फिरून त्यावेळेस सांगितलं आणि त्यांच्या या सांगण्यातून बरीच लोक जागृत झाली, निर्वाण पदाला पोहोचली. तर जसं रंगीत फूल सुगंधे विना व्यर्थ, त्याचप्रमाणे आचरणाविना माणूस व्यर्थ, असा या गाथेचा अर्थ आहे. म्हणून आचरण हे महत्वाचं. आचरण, ज्ञान खूप आहे, माहिती सर्व आहे, आपण जास्त खाल्लं तर ते पचलं नाही तर आपल्याला त्रास होतो. आपल्याला ज्ञान खूप आहे, सगळं माहिती आहे, पण आपण जर ते आपल्या आचरणात आणलं नाही तर ते एक आपल्या मनावर किंवा आपल्या शरीरावर एक बोज होतो, त्याच्यात आपण दबून जातो. माहिती आहे, सर्व माहिती आहे, सर्व माहिती, पण कृती आचरण केलं तर मग त्याचं, जसं फूल सुंदर दिसतं सर्व येतं, तर सगळे भोवरे वगैरे येतात, पण जर त्याचा सुगंध नसेल तर ते त्याच्यावर, त्या फुलावर कोणीही भोवरे येणार नाही. आणि जर ते आले नाही तर शास्त्रीय दृष्ट्या फुलाचं फळ होण्याचं जी प्रक्रिया असते ती होत नाही. तसंच माणसाचं सुद्धा आहे, सर्व माहिती आहे, सुंदर सुंदर अर्थपूर्ण गाथा माहिती आहे, पण त्याचं जर आचरण नाही केलं तर त्या माणसाचं जीवन सुद्धा व्यर्थ. तो माणूस सुद्धा त्या फुलासारखं फुलत नाही, त्या माणूस फुलत नाही. जर माणूस तो जर फुलला, त्याचा जर सुगंध आला तर खरं त्याचं जीवनाचं सार्थक झालं असं होतं. माणूस आहे तो फुलला पाहिजे, तो त्याला फळं आली पाहिजे, तरच त्याला वृक्षाला सुद्धा काय आहे की बीज आहे, त्याचं शास्त्रीय किंवा सायन्स पद्धतीने म्हटलं तर बीजाचं वृक्ष पूर्ण झाल्यानंतर फळ आलं, फळ पिकलं तर पूर्ण ते जीवन. तर ते तसंच माणसाचं सुद्धा आहे की जसं फूल रंगीत सुगंधाविना व्यर्थ असतं, तसंच माणसाचं सुद्धा हे जीवन आचरणाविना व्यर्थ आहे. त्यामुळं जसं सुंदर फूल रंगीबेरंगी असले आणि गंधहीन असेल, त्याचप्रमाणे नीट न वागणाऱ्यांसाठी चांगले उच्चारलेले वचन निष्फळ ठरते. पण थोडंसं जाणून घ्यायला पाहिजे. खूप जगला, सगळं माहित असेल, पण पोहोचलंच कुठं नाही. जर तुम्हाला माहिती असेल, जास्त जगले तर पोहोचू शकणार आहे. म्हणून जे माहिती आहे त्याचं आचरणात रूपांतर केलं, ही निरीक्षण, हे याच्यात एकच सांगितलेलं आहे की तुम्ही जर असं दुसऱ्याचं स्वतःच अकृत्याकडे लक्ष न देता जर पाहत राहिला तर तुमची विचारांची अवस्था राजहंसासारखी होईल. मग तुम्ही सर्व आयामामध्ये सर्व स्वतंत्रपणे फिरू शकाल. तुमच्यावर मग काही बंधन, तुम्हाला भीती नाही, पुन्हा पुढे तुम्हाला झुकायला लागणार नाही की जे देवापुढे म्हणा. म्हणून बुद्धांनी हे सांगितलं की देवाची काही गरज नाही, देवत्वाची गरज नाही, आत्मा परमात्म्याची गरज नाही.
माणूस फक्त पूजा वंदना फक्त एवढं जरी केलं, आपण रोज वंदना करून पूजा करून ह्या तत्वांच्या आचरणानुसार जर आपलं जीवन व्यतीत केलं तर आपण त्या पदापर्यंत पोहोचलो जातो. तिसरी गाथा, जसे सुंदर रंगीत फूल सुगंधामुळे सार्थ होतं, तसंच माणूसही या ज्या गाथा आहेत त्याच्या आचरणांमुळं त्या माणसाचं जीवन सुद्धा सार्थक होतं. म्हणून ह्या 3 गाथा पुष्प वर्गातल्या ह्या 3 गाथा आहेत. त्या गाथेंचं असं आपल्याला विश्लेषण म्हणजे इथं आपण अजून बरेच गाथा आहेत याच्यामध्ये. तर आपण या 3 गाथांचंच आता आपल्या वेळेप्रमाणे आपण इथं थोडंसं थांबवत आहे आणि तुम्हाला ह्या गाथांचा मतित अर्थ कळाला असेल, कसं जीवनात जगावं आणि कसं आपण त्या निर्वाण पदापर्यंत पोहोचावं. म्हणून बुद्धांनी या उपवर्गातील गाथामुळे साधी साधी उदाहरणं देऊन विषय एकच, कुठूनही गाथा कुठलीही गाथा तुम्ही अभ्यासली, त्याचं जर विश्लेषणात्मक त्याचा अभ्यास केला तर तुमच्या एकच लक्षात येईल की साक्षीभाव जागृत करणं, अप्रमादात राहणं, तरच माणूस त्या निर्वाण पदाला, त्या उच्च पदाला पोचू शकतो. तर इथं मी हे गाथा संपवत आहे. खूप खूप धन्यवाद सर. खूपच छान विश्लेषण आज करून सांगितलेलं आहे तुम्ही. खरोखर म्हणजे आचरण किती महत्वाचं आहे नाही का. तथागतांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आचाराविना विचार वाया. जिथे जर विचार किती चांगले असले आणि ते कृतीतच उतरले नाही तर त्याला काही अर्थच राहत नाही. खूप खूप धन्यवाद. खूप खूप वेगवेगळे उदाहरण देऊन तुम्ही फुलांच्या सुगंधाचे आणि सगळ्याच गोष्टीचे खूप छान उदाहरणं तुम्ही दिलेली आहेत आणि नक्कीच सर्वांच्या ज्ञानात भर पडलेली आहे आणि सर्वांना समजेल, सर्वांना उमजेल आणि ते नुसतंच समजून उमजून नाही तर ते संग्रही राहील अशा प्रकारे सोप्या पद्धतीने तुम्ही सर्वांना खूप छान विश्लेषण करून सांगितलेलं आहे. तर आज ज्यांच्याकडे आभार आहेत अशा समितीच्या आपल्या सर्वांच्या लाडक्या ताई माधुरीताई चंद्रकिरण कोटांगडे, ताई नागपूरवरून आहेत, रेल्वे कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. तर मी विनंती करते ताईंनी पुढील सूत्र हाती घ्यावेत. आदरणीय माधुरीताई. धन्यवाद मॅम. जय भारत, जय संविधान. सर्वांना सस्नेह जय भीम. संविधान जागृती देशाची प्रगती या अंतर्गत विशेष व्याख्यानमालेचे आजचे पुष्प क्रमांक 967. आज सोमवार दिनांक 21 ऑक्टोबर 2024 रोजी आज गुंपले गेलेले आहे. तर आजचे प्रमुख वक्ते आदरणीय अरविंद लिंबा जगताप, सेवानिवृत्त लेखापरीक्षक, रक्षा लेखा नियंत्रक कार्यालय गोळीबार मैदान पुणे 1 यांचा आठवड्यामधून एकदा गाथा विश्लेषणचा हा उपक्रम असतो आणि यांचा नेहमीप्रमाणेच विषय होता धम्मपद गाथा विश्लेषण भाग 13. यामध्ये पुष्पवर्ग म्हणजेच पुष्प वर्ग गाथा क्रमांक 50 ते 52 त्यांनी आज गाथांचे विश्लेषण, काव्यानुवाद आणि मराठी अर्थ तसेच सविस्तर मराठीमध्ये विश्लेषण सरांनी केलेले आहे. त्यांच्या जोडीला आदरणीय दादू गोपाजी सोनवणे, बोधाचार्य, युनिट लीडर ऑफ समता सैनिक दल, सरचिटणीस राजगुरुनगर तालुका दक्षिण भारतीय बौद्ध महासभा निघोजे तालुका राजगुरुनगर जिल्हा पुणे यांनी आपल्या मधुर वाणीमध्ये गाथा पठण केलेले आहे पालीमध्ये आणि खूप सुंदररित्या ते नेहमीच गाथा पठण करतात. तर त्यांचे मी खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद व्यक्त करते. तर आदरणीय अरविंद जगताप सरांनी इतक्या सुंदर रीतीने पुष्पवर्ग म्हणजेच पुष्पवर्ग यामध्ये 50, 51 आणि 52 गाथा घेतलेली आहे. पाली भाषेची त्यांनी मराठीमध्ये खूप सुंदर रीतीने विश्लेषण करून सांगितलं आहे. तर न परे सं विलोमानी न परे सं कथाकथं अत्तनोव अवेखेय कथानी अकथानीच. म्हणजेच दुसऱ्यांचे दोष पाहू नका आणि दुसऱ्यांचे
अकृत्यांकडे लक्ष देऊ नका, कारण त्यांनी प्रथमतः आपल्याच अपकृत्यांना पहावे. त्यांनी खूप सुंदर असे 51 आणि 52 गाथा घेतलेल्या आहेत की फूल हे सुंदर आणि रंगबिरंगी जसे असूनही त्याला सुगंध नसेल, तर अशा सुगंध विरहित अशा सुंदर आणि रंगबिरंगी फुलाप्रमाणे जे व्यक्ती किंवा जे पुरुष स्त्री बोलतात, पण बोलण्याप्रमाणे त्यांची ही वागणे त्यांचे नसते, तर ते वागणे कसे निष्फळ असते. आणि या उलट जे सुंदर रंगीबेरंगी आणि सुगंधी फूल असते, तशाच प्रमाणे जसे बोलते तसे आचरण करते, त्यांची वाणी कशी होते, सफल होते, तिला महत्व घडून येते. तर सरांनी खूप सुंदररीत्या नेहमीप्रमाणे विश्लेषण केलेले आहे. तर मी जास्त वेळ न घेता सरांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. रोजच्या उपक्रमाची यादी तयार करणारे आदरणीय सुभाष सोनावणे सर, बरोबर आहे ना मॅम? हॅलो. बरोबर आहे. हा, थँक्यू सर. तर आदरणीय सुभाष सोनावणे सर ते आठवड्याच्या उपक्रमाची यादी आणि कोण सूत्रसंचालक असतील आणि कोण आभार व्यक्त करणारे असतील त्या सर्वांची यादी तयार करीत असतात आणि ग्रुपवर टाकत असतात. तर त्यांचे मी आभार व्यक्त करते. आणि सूत्रसंचालन करणाऱ्या आजच्या आदरणीय सरला उपरवट मॅम, त्या आदरणीय सरलाताई दामोदर उपरवट, द्वारकामाई महिला व बालकल्याण मागासवर्गीय विकास संस्था, त्रिवेणी नगर, पुणे, ह्या खूप सुंदर रीतीने आपले नेहमीच हर आठवड्यामध्ये त्यांचं 2 ता 3 ता तरी यामध्ये हातभार असतो. त्यांचे मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. आणि त्या खूप छान पद्धतीने त्यांचं विश्लेषण पण आणि सगळ्यांच्या ते म्हणजे सविस्तर मांडणी करतात. खूप खूप आभार व्यक्त करते मॅम. तसेच आयोजक ग्रुप आहेत बहुजनिताई बहुजन सुखाय, शिक्रापूर, पुणे, संविधान विश्लेषण समिती महाराष्ट्र, द्वारकामाई महिला व बालकल्याण मागासवर्गीय विकास संस्था, त्रिवेणी नगर, पुणे. तर यांच्या संयुक्त विद्यमाने हा रोजचा आपला उपक्रम घडून येतोय. ग्रुपचे सर्वांचे आयोजकांचे अत्यंत ऋणी आहे मी. आणि रोजचे तांत्रिक नियोजक आदरणीय मुकेश माणिकराव गायकवाड दादा, हे तर आपल्या रोजच्या उपक्रमांचे होस्ट आहेत. त्यांचे मानावे तितके आभार कमीच आहेत. तसेच अतिशय मेहनतीने सुंदररित्या यूट्यूबवर पोस्ट तयार करणाऱ्या आदरणीय स्वातीताई मुकेश गायकवाड व त्यांचं परिवार यांचे पण मी हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद व्यक्त करते. खूप छान मेहनत घेऊन ते यूट्यूबवर ज्यांच्याकडून ऐकणं उपक्रमाला ते हजेरी दाखवू शकत नाही, त्यांच्याकडून ते उपक्रम सुटून जाते, तर ते यूट्यूबवर अगदी निवांतपणे पाहू शकतात त्यांच्याच मेहनतीने. तर त्यांचे खूप पुनश्च मी धन्यवाद आणि आभार व्यक्त करते. रोजच्या उपक्रमाला साथ देणारे समस्त आदरणीय श्रोतेगण की ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम रोजचा उपक्रम याला ज्यांच्यामुळे पूर्ण होऊ शकत नाही, या कार्यक्रमाची शोभा वाढत असते नेहमी आणि प्रमुख वक्त्यांचे मनोबळ वाढवित असतात. तर सर्वांचे मी आभार व्यक्त करते. आणि कोणी राहिले असतील चुकून माझ्याकडून मागे गेले असतील त्यांचे पण मी मनस्वी आभार व्यक्त करते. आणि माझा आभाराचे 2 शब्द इथेच थांबवते आणि पुढील सत्र आदरणीय सरला मॅमकडे सोपवते. नमो बुद्धाय. सर्वांना जय भीम, जय भारत, जय संविधान. धन्यवाद ताई, खूप खूप धन्यवाद. आणि सर्वांचे आभार प्रकट करणारे, आभार मानणारे आदरणीय माधुरीताई कोटांगळे ताईंचे माझ्या वतीने, आपल्या संपूर्ण समिती आणि टीमच्या वतीने, सर्व श्रोत्यांच्या वतीने ताईंचे खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. कुणाचाही नामोल्लेख राहिलेला नाहीये, सर्वांचा नामोल्लेख तुम्ही केलेला आहे. आणि मला तुमचं बोलणं खूप आवडते ताई, खूप छान बोलता तुम्ही. अगदी म्हणजे नागपूरची जी भाषा आहे ना ती खूप छान आहे. खूप खूप धन्यवाद. आणि आजचा प्रोग्राम इथेच संपला. सर्वांना जय भारत, जय संविधान.